फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहा, इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 251 भाषा गणित प्रत्येक विषयाचा पेपर आणि या पेपरचं संपूर्ण सोल्युशन, प्रत्येक प्रश्न तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवायला हवा, आपल्याला चुकलेला प्रश्न तेवढाच प्रॉपर आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. यामुळे आपली गती वाढेल. ज्याद्वारे आपल्याला जास्त पेपर सोडवून घेता येतील, जास्त प्रश्नपत्रिका होतील, सराव जास्त होईल आणि प्रॉपर प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला मार्गदर्शन मिळेल. या मालिकेमध्ये आज इयत्ता तिसरीचा पेपर नंबर 251 आहे. याचं सोल्युशन आपण पाहत आहोत. विषय भाषा गणित आहे. याच्यामध्ये पहिला प्रश्न असतो उतार्यावर. हा उतारा आपण समजून घेऊया. उतारा वाचायचा आहे व्यवस्थित, महत्वाचा आहे, त्याला अंडरलाईन करायची आहे. प्रश्न आणि त्याचे पर्याय बारकाईने पाहिजे आहे आणि हे सगळं व्यवस्थित परिष्कृत पद्धतीनं प्रश्न सोडवायचे. पहा, उतारा काळजीपूर्वक वाचा. त्याखाली प्रश्नांची उत्तरे. 2 प्रश्न आहेत. बालपणातील आनंद काही वेगळाच असतो. लहानातले बालपण आहे. बालपणात भविष्याची चिंता करण्याचे कारण नसते की पुढे काय व्हायचंय काय नाही, त्याची काळजी करायची काही गरज नसते. त्या पैसे कमवून आपल्याला घरात द्यायचे वगैरे काही नसतं. बालपणात कसल्याही जबाबदाऱ्या नसतात. कुठली जबाबदारी नाही, कसल्याही कामाच्या कटकटी नसतात. केलं काम ठीक आहे, नाही केलं तरी काय हरकत नसतं आणि हे केलंच पाहिजे अशी काही जबाबदारी नसते. आपण प्रत्येक गोष्टीकडे नवलाईने पाहतो. हे नवीन, हे काय आहे, कसं आहे, कसं आहे, मी याची सगळी बारकाईने माहिती घेत असतो. बालपणात काही करत बसावे, हसावे, रुसावे, बडबडावे, खोड्या काढावे असे वाटते. मोठी माणसं करतात का बघ, ते रुसू शकत नाही. म्हणजे मोठी माणसं, लहान मुलं कसे बसतात, रुसतात, हसतात, बडबडतात, खोड्या काढतात. बालपण म्हणजे अवखळपणे वाहणारा निर्मळ झरा. अवखळपणे हे लहान मुलं करत असतात. लहान मुलांचे मन म्हणजे कोरीपाटी असते. घरात काही कार्यक्रम असतो, पहिली पंगत असते ती लहानांचीच. पहिल्यांदा मुलं जेवायला सगळे बसतात. घरी येणारी पाहुणे मंडळी लहान मुलांसाठी काही ना काही घेऊन येतातच. फळ असतील, बिस्किट असतील, काही खाऊ असेल. घरातील सर्वजण लहानांचे लाड करतात. म्हणून तर खायला आधी, झोपायला मध्ये. आता बाजूला नाही, बाजूला झोपले की तुम्ही गडगडीत कुठेही जाता. झोपायला मध्ये आणि कामाला कधी मध्ये, कधीतरी काम असतं. असे बालपण कोणाला आवडणार नाही. आम्हाला वाटतं की लहानपण किती चांगले, लहान व्हावं आपण. पण अवकळपणे, आता प्रश्न आहे, अवकळपणे वाहणारा निर्मळ झरा असे कोणाला संबोधले आहे? पहा, झरा या ठिकाणी शब्द आहे. झरा कोणाला संबोधले? लहान मुलांना, तरुणपणाला, बालपणाला, लहान मुलाच्या मनाला. आता पहा, लहान मुलांना पण आहे, बालपणाला पण आहे, लहान मुलाच्या मनाला मी इथं बघायचं. अवकळ पाणी वाहणारा निर्मळ झरा कशाला म्हटलेलं आहे? पहा, बालपण म्हणजे अवकळपणे वाहणारा निर्मळ झरा. म्हणजे इथं कशाला बोललेले? बालपणाला. लहान मुलांना नाही, बालपणाला. तर उत्तर काय पाहिजे? बालपणाला. पुढे प्रश्न पहा, उतारा पुन्हा दिलेला आहे. टॅबवरती पेपर असेल, मोबाईलवरती असेल तर उतारा पुन्हा मागे घेऊन आता पण पाहिलं तसं बघावं लागू नये. लहान मुलांच्या मनाला कोणती उपमा दिली? लहान मुलांचं मन, लहान मुलांचे मन म्हणजे कोरीपाटी असते. त्या ठिकाणी लहान मुलांच्या मनाला कशाची उपमा दिलेली आहे? निर्मळ झाल्याची, कोऱ्या पाटीची, बालपणाची, तरुणपणाची, तर कोऱ्या पाटी. पुढील प्रश्न आहे कविता. रान बाई रान, कापसाचं रान, दिसायला किती गोरं गोरं पान. हे पांढरा कापूस असतो त्यामुळे सगळं गोरं गोरं दिसतं. पान बाई पान, हिरवं पान, पानात लपलं फुलबाळ छान. पानामध्ये फुलबाळ, फुलबाळ म्हणजे काय? फुल. फुलबाई फुल, लाल लाल फुल, झाडाने घातले कानात डूल. इथं इल दिसते, तिथं डूल आहे. झाड बाई झाड, मोठं झाड, झाडाला लागल्या कैऱ्या गाव. झाडाला कैऱ्या लागल्या म्हणजे कशा झाड येते? आंब्याचे. हे सगळं समजून घे. पानात काय लपलंय बघा बघा. पान बाई पान, हिरवं पान, पानात लपलं फुलबाळ छान. म्हणजे पानात काय लपलेलं आहे? कैरी, कापूस, फुल, रान, पानात फुल लपलेलं आहे. पुढे पहा, पुन्हा कविता दिलेले. फुलाचा रंग कसा आहे? फुलाचा रंग
फुलाचा रंग लाल लाल फूल म्हणजे फुलाचा रंग कसा आहे लाल. पुढे काय रक्तदान शिबिरात आपण रक्तदान केलं. रक्त दुसऱ्याला देणं हे रक्त आपल्या शरीरामध्ये तयार होत असतं आणि हे प्रयोगशाळेमध्ये तयार करता येत नाही. म्हणून मोठ्या माणसाने रक्तदान केलं पाहिजे. आता रक्तदान म्हणजे दुसऱ्याला रक्त देणे हे प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. त्याची खूप मोठी किंमत आहे. त्यामुळं हे रक्तदान केलं तर आपल्या शरीरामध्ये नवीन रक्ताची वाढ होईल, नवीन रक्त तयार होत असते. त्यामुळे रक्तदान करत राहिलं तर ते ज्याद्वारे आपल्या शरीरात नवीन रक्त तयार. आता पहा, रक्तदान शिबिरात आपण रक्तदान केले पाहिजे या वाक्यातील सर्व नाम यात पहिल्यांदा क्रियापद ओळखायचं. यातील आपल्याला काय पाहिजे क्रिया. क्रियापद आपल्याला ओळखतं आलं तर आपल्याला प्रश्न सोडवता येतो. यातील क्रियापद पाहिजे आपल्याला. क्रियापद क्रिया पूर्ण करणारा शब्द. प्रश्न क्रमांक 5. आता क्रिया रक्तदान शिबिरात आपण रक्तदान केले याचे वाक्य क्रियापद कोणते केले पाहिजे. केले पाहिजे आणि या वाक्यामध्ये क्रियापदाला आपल्याला कोण कोणी कोणाला काय हे प्रश्न विचारले की नाम कोण कोणी कोणाला काय हे प्रश्न विचारून जे उत्तर येतं ते नाम असतं. ओके. का वाक्यात केले पाहिजे काय केले पाहिजे रक्तदान म्हणजे रक्तदान हे एक नाम होते. कोणते केले पाहिजे शिबिरात. कोणते प्रश्न विचार कोण कोणते आणि प्रश्न तिथं होतात. शिबिर शिबिरात रक्तदान केले पाहिजे म्हणजे शिबिर हे देखील नाम आहे. काय केले पाहिजे रक्तदान. कोणी केले पाहिजे आपण. हे तुम्ही क्रियापदाला प्रश्न विचारला की हे सर्व नाम आहे. रक्तदान रक्त देण्याची क्रिया रक्तदान रक्त देण्याची क्रिया. शिबिर हे ठिकाण आहे. रक्तदान लिहिलेलं आहे. रक्तदान 2 वेळा आलेला आहे. आपण कुणाचं नाव कुठल्या व्यक्तीचं नाव येतं मी या व्यक्तींबद्दल ही ज्या व्यक्ती आहे या व्यक्तींबद्दल आपण तुम्ही मी अजून बाकीची आणि या सगळ्यांबद्दल काय म्हणलेलं आपण. हे कुठल्या व्यक्ती एका व्यक्तीबद्दल आहे का व्यक्तीचं नाव आहे का तर त्या नामाबद्दल आलेला शब्द आहे. म्हणून हे काय होणार आहे सर्वनाम. हे काय आहे सर्वनाम. तर यामध्ये सर्वनाम कोणतं येणार आहे आपण. नेहाला मराठीत 90 गुण मिळाले या वाक्यातील विशेषण. हीच क्रिया वापरायची. क्रियापद पहिल्यांदा प्रश्न क्रमांक हा 6 आहे. त्यातलं क्रियापद शोधायचं. क्रियापदावरला 90 गुण मिळाले म्हणजे क्रियापद आहे मिळाले. या मिळणार याला कोण काय कोणी हे प्रश्न विचारायचे. कोण कोणाला कोणचा अर्थ कोणाला कोणी काय कोणत्या या प्रश्नाला अनुसरून का वाक्याला अनुसरून किती. आता पहा किती नाही येणार आपल्याला कारण तिथं पहा मिळाले क्रियापद मिळाले. कोणाला मिळाले नेहा. नेहा काय आहे कोणत्या विषयात मराठी हे पण नाव आहे विषयाचं. काय मिळाले गुण मार्क हे देखील नाव आहे. आता ही नामं झाली. या नामांबद्दल विशेष माहिती हे नाम आहे. या नामाबद्दल विशेष माहिती देणारे शब्दाला विशेषण. नेहाबद्दल काय विशेष माहिती सांगितली नेहा उंच नेवा तुटकी नेहा हुशार मिठ्ठ काय दिले का. मराठीबद्दल काय माहिती दिली मराठीबद्दल
मराठी विषयाबद्दल काय माहिती दिली आहे का? काय दिलेली नाही. गुण, गुणाबद्दल काय माहिती दिली आहे? गुणाबद्दल माहिती दिली. 90 तुम्हाला की सर 90 हे संख्येचं नाव आहे की नाही? हे 90 हे विशेषण आहे. हे कसलं विशेषण आहे? संख्या विशेषण. हे आहे संख्या विशेषण. आता पहा विशेषणाचे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये संख्या विशेषण. मग तुम्हाला या सगळ्या संख्या 90 वाक्यामध्ये वापरू शकत नाही हो. 90 गुण म्हणजे गुणाबद्दल विशेष माहिती तर 90 गुण. 90 रुपये, रुपयांबद्दल विशेष माहिती 90 रुपये. 17 डझन, डझनाबद्दल विशेष माहिती 17 डझन. म्हणजे हे जे संख्या आहेत या वाक्यात वापरताना नाम म्हणून वापरते. तुम्ही एखाद्या लिहिताना इथं नाम म्हणून वापर किंवा ही संख्या आहे याला 90 म्हणतात, हे गणितामध्ये. पण वाक्यात वापरताना हे नाम म्हणून वापरता येत नाही. 90 रुपये, 70 रुपये, रुपयांबद्दल विशेष माहिती दिली तर ही संख्या विशेषण. आणि रंग ही देखील विशेषण आहे. मग काळा, हिरवा, लाल, पिवळा हे रंग नाव आहे की वाक्यात वापरू शकतो का? नाव म्हणून, नाम म्हणून नाही वापरू शकत नाही. फ्रॉकचा रंग लाल आहे म्हणजे फ्रॉक बद्दल विशेष काय माहिती दिली तर लाल आहे. म्हणजे काय आहे? रंगाची विशेषण आहे. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, संख्या आणि सर्व रंगांची नावं ही नामं नाहीये तर ही विशेषणच आहे. ओके. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं विशेषण कोणतं आहे? तर विशेषण 90 येणार आहे. खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? एक वचन अनेक वचन पाहायचे. पहा, एक शब्द वापरला की एक वचन होतं आणि 5 आपण वापरतो इथं. 5 वापरला की अनेक वचन. 5 डोके, एक डोके, डोके एक वचन काय होईल? डोके अनेक वचन काय होईल? 5 डोकी. 5 डोके होईल. 5 डोके. एक वचन काय होणार आहे? डोके. अनेक वचन काय होणार आहे? डोके. म्हणजे डोके काय आहे? एक वचन. मडके, एक मडके, एक मडके. 5 मडके, 5 मडके. मडके कसला आला? एक वचन आला. खेडे, मडके एक वचन. खेडे, एक खेडे. 5 खेडे. जे खेडे एक वचन. 5 खेडी. जे खेडे, खेडे हा शब्द कसा आला? एक वचन आला. एक वचन आला. इथं पहा वाडे, खेडे हा शब्द एक वचन आला. वाडे, एक वाडा. 5 वाडे. एक वाडा. 5 वाडे. वाडे शब्द कसा येईल पहा? एक वाडा. वाडा असतात एक वचन. वाडे म्हणजे अनेक वचन. आणि आपल्याला प्रश्नामध्ये प्रश्न काय विचारलाय? अनेक वचनी शब्द कोणता? अनेक वचनी कोणता येईल? वाडे. त्याला पुढे खालील वाक्यात चुकीचे विरामचिन्ह ओळखा. आता चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य. सुधीर म्हणाल तिथे आपण थांबतो. स्वल्पविराम. मी गावी जाणार नाही. सुधीरच्या तोंडचे वाक्य आहे. ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्णविराम बरोबर म्हणजे पहिलं वाक्य बरोबर. विवेक, समीर, जतीन शाळेत गेले. एकाच अर्थाचे हे नाव आहे. विवेक स्वल्पविराम, समीर स्वल्पविराम. जतीनच्या नंतर येणार नाही कारण एकाच अर्थाचे शब्द असतील तर शेवटच्या शब्दाव्यतिरिक्त प्रत्येक ठिकाणी स्वल्पविराम दिला जातो. इथं बरोबर आहे. या ठिकाणी स्वल्पविराम. शेवट वाक्य पूर्णविराम बरोबर. मला गुलाबाचे फूल आवडते. ते काय प्रश्न आहे का? प्रश्न असता तर प्रश्नचिन्ह आलं असतं. मला गुलाबाचे फूल आवडते हे वाक्य आहे. म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे? शेवटला पूर्णविराम पाहिजे. म्हणजे हे चुकीचं आहे. बापरे केवढा हा अजगर. बापरे हा शब्द तुमचे उद्गार व्यक्त करणार आहे, तुमच्या भावना व्यक्त करणार आहे. म्हणून हा उद्गारवाचक चिन्ह बरोबर आहे. त्यातलं चुकीचं येईल मला गुलाबाचे फूल आवडते. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? आणि जेव्हा हे दोन वाक्य जोडणारा आणि शब्द असतो
त्यातला नी हा ऱ्हस्वच असतो. नला पहिलीच वेलांटी असते. कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं जोपर्यंत शिकत आहात. बहीण पहा, हा शब्द लिहिताना ब हीन उच्चार करताना कुठे दीर्घ केला जातो? ते उच्चार करताना बहीण बहीण, तिथं आपण लांबवतो उच्चार, म्हणून तिथं दुसरी वेलांटी बरोबर आहे. पाणी 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 असा लिहिला जात नाही. पाणी हा शब्द पाणी न बाणाचा असतो, अशा पद्धतीने लिहितो, म्हणजे हा चुकीचा आहे. गुणी बरोबर आहे, कारण इथं दीर्घ वेलांटी आहे, म्हणजे दीर्घ असेल तर त्याच्या अगोदर ऱ्हस्व असते. बरोबर चुकीचं येणार आहे पाणी. पुढील शब्द पहा, खालील वाक्यप्रचार यांचा चुकीचा अर्थ कोणता? नकार देणे, नकार दिला मी म्हणजे नाही म्हणणे, म्हणजे टीका करणे, बरोबर आहे का? नाही. दाद मागणे, न्याय मागणे, की आमच्या पाड्यामध्ये आम्ही सरांकडे दाद मागितली, वकिलाकडे न्यायाधीशाकडे कोर्टाकडे दाद मागितली, म्हणजे हे बरोबर आहे. खंत वाटली, मला त्याची खंत वाटली, जे वाईट वाटणे बरोबर आहे. चीज होणे, सार्थक होणे, हे बरोबर आहे. चुकीचं आहे नकार देणे, नकार घंटा वाजवणे, नाही म्हणणे. इथं म्हणी आहे नव्याचे 9 दिवस, जी ही म्हण वाचलेली असते तर लगेच आपल्याला येणार आहे. संवाद पहा, संवाद वाचत असताना तो कोणी बोललेला आहे हे लिहायचं आहे, जे आपल्याला तो सर्व व्यवस्थित समजतो. शिकवताना थांबून एकदम थांबून देशमुख सरांनी विचारले, शिकवत असताना देशमुख सरांनी विचारले, बालपणीचे एखादे स्वप्न साकार झाल्यास काय रे वाटेल तुम्हाला? हे कोण म्हणेल? देशमुख सर. प्रत्येक वाक्य कोण बनवलेले आपल्याला सांगता आलं पाहिजे, सर बोलले. दुसरं काय वाटणार? आनंद, मुले उद्गारले. आता कुठल्या एका मुलाचं नाव आहे का? नाही. हे सगळं वाक्य कोण बोललेलं आहे? मुली. नेहमी असं होत नाही बरं का, माझीच गंमत सांगतो तुम्हाला. कोण म्हणालं? हे सर म्हणाले, देशमुख सर म्हणालेले. कोणती सर? हे मुलं म्हणालेले. ही सवय आपल्याला लावायची. कोण कोण बोललेलं आहे, कोणी कोणी भाग घेतलेला आहे. बालपणी जेव्हा आई माझी केस विचारायची ना, तेव्हा जीव नकोसा व्हायचा. हिसक्याने वाटायचे नको ते केस. असे म्हणून देशमुख सरांनी डोक्यावर हात फिरवला. त्या वर्गात एकच हाशा पिकला. का असली असतील मुलं? तर देशमुख सरांच्या डोक्यावरती त्यांचं लहानपणीचं स्वप्न साकार झालं होतं. लहानपणी त्यांना वाटत होतं की डोक्यावरती केसच नको, आणि आज सरांच्या डोक्यात एकही केस नव्हता. त्यामुळे हे वाक्य सर बोललेले आहे. सरांच्या डोक्यात एकही केस नव्हता, म्हणजे पूर्ण टक्कल पडलं होतं, विमात्र झालं होतं. त्यांचं लहानपणाचं स्वप्न पूर्ण झालं होतं, म्हणून सर्व मुलं हसलेली आहेत. याच्यामध्ये सर आणि मुलं, किती मुलांनी? सगळ्या मुलांनी त्या ठिकाणी मुलं उद्गारले, म्हणजे सर्व मुलांनी भाग घेतलेला, सर्व मुलं बोललेली. किती मुलं सांगता येत नाही, तर वर्गात किती मुलं कुठेही सांगितलेलं नाही. वर्गात हसा केव्हा पेटला? शिक्षक शिकवताना एकदम थांबल्यामुळे, शिक्षकांनी डोक्यावर हात फिरवल्यावर, शिक्षक वर्गात आल्यावर, शिक्षकांनी बालपणीचे स्वप्न पाहिलं. जेव्हा सरांनी डोक्यावर हात ठेवला तेव्हा मुलं हसलेले. त्यांच्या लक्षात आलेलं आहे सरांना टक्कल पडलेलं आहे. लहानपणाचं त्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे. पुढचा प्रश्न हा संवादावरचाच आहे. वरील संवाद कोठे घडला? आता कोठे घडलाय? मुलं आहेत, टीचर आहेत म्हटल्यानंतर हा वर्गात घडलेला असणार आहे. मुलांच्या घरी नाही, देशमुख सरांच्या घरी नाही, वर्गात. त्यामुळं शाळेच्या मैदानावर नाही. पुढील प्रश्न पहा. अश्विन महिन्यात टिंबटिंब हा सण येतो. अश्विन महिन्यात दसरा येतो, दिवाळी, नागपंचमी श्रावण महिन्यात असते, गुढीपाडवा चैत्र. हे दसरा किंवा दिवाळी दोन्ही पण येणार आहे, कारण अश्विन अमावस्येला दिवाळी असते. पुढं या सणाला टिंबटिंब असे म्हणतात. हरतालिका, कोजागिरी, भाऊबीज, विजयादशमी. पाहता येईल. आता इथं दिवाळी आणि दिवाळी आणि दसरा, याला दुसरं नाव, दिवाळीला दुसरं नाव काय? हरतालिका आहे,
कोजागिरी आहे, भाऊबीज आहे. भाऊबीज दिवाळीला नाही, विजयादशमी नाही. दसरा घेतला तर दसऱ्याला दुसरं नाव काय आहे? विजयादशमी. तर विजय आश्विन शुद्ध प्रतिपदेला आपल्या घरी घट बसवले जातात आणि त्या दिवसापासून महिषासूर आणि देवीचं युद्ध सुरू होतं असं मानलं जातं. 10 दिवस युद्ध सुरू असतं. 10व्या दिवशी देवी महिषासुराला ठार करते, घट उठवले जातात आणि मग आपटेची पानं आणून आपण सगळ्यांना सोनं म्हणून देतो, ते देवाला जाऊन ते हे करतो. म्हणजे हा विजयादशमी आहे, सीमोल्लंघनाचा दिवस असतो. पुढे पहा, सुसंगत वाक्याचा परिचय. टिंबटिंब हा इंग्रजी महिना होता. मे, ऑक्टोबर, सप्टेंबर, नोव्हेंबर सर्वच येऊ शकेल. त्या महिन्याची टिंबटिंब तारीख होती 17, 15, 14, 17 सगळ्या तारखा आहेत. मुलांनी शाळेत टिंबटिंब साजरा केला. आता मुलांनी शाळेमध्ये पाहता शिक्षक दिन, महाराष्ट्र दिन मुलांनी साजरा केला, ती शाळा साजरा केला. स्वातंत्र्य दिन फक्त मुलं साजरा करतात का? नाही, सगळ्या शाळा. शिक्षक दिन किंवा बाल दिन. शिक्षक दिन कधी असतो? सप्टेंबर 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो आणि बाल दिन असतो 14 मे. आता हे दोन्ही दिवस मुलं साजरा करतात, परंतु त्या समजून घेतलं तर बाल दिन मुलं साजरा करतात का? नाही. ते कोण साजरा करतात? शाळा साजरा करते, त्या दिवशी कार्यक्रम आयोजित करते. सप्टेंबर 5 सप्टेंबर शिक्षक साजरा करतात. चला रे आज शिक्षक दिने, मग आमचा सत्कार करा. नाही, हे मुलंच अगोदर होतात की सप्टेंबर 5 सप्टेंबर शिक्षक दिने, आपण आपल्याला शिकवणाऱ्या टीचरांचं आपण अभिनंदन करूया, त्यांना गिफ्ट वगैरे देऊया. म्हणजे या ठिकाणी हा कोणता महिना असणार आहे? सप्टेंबर आहे का पर्यायामध्ये? आहे. या महिन्याची किती तारीख असणार आहे? 5 सप्टेंबर. चौदा नोव्हेंबर. आता 5 सप्टेंबर तारीख नाही. आपण लिहिलं होतं पण इथं 5 सप्टेंबर तारीख आहे का? नाही. म्हणजे 5 सप्टेंबर घेऊन चालेल का? नाही. म्हणजे इथं कोणता घ्यावं लागणार आहे? 14 नोव्हेंबर. म्हणजे हे उत्तर जेव्हा आपण तयार करायला लागतो हे तेव्हा लक्षात घ्या. 5 सप्टेंबर आहे इथं पण खाली 5 सप्टेंबर नाही, म्हणजे कोणती तारीख घेतली पाहिजे? 14 नोव्हेंबर. मग 14 नोव्हेंबरला बाल दिन असतो. 14 नोव्हेंबर तारीख आहे. मग मुलांनी शाळेत 14 नोव्हेंबरला बाल दिन साजरा केला. या पद्धतीनं हा समजून घेतला पाहिजे उतारा, याच्यावरनं पूर्ण केला पाहिजे सुसंगत वाक्याचा परिचय. पुढील प्रश्न, तीरावरून त्याने तीर मारला. तर नदीच्या तीरावरून येतो आपण नदी. या तीरचा अर्थ काय? नदीचा काठ. त्याने तीर मारला. तीर मारला म्हणजे काय? सोडला, बाण सोडला. या तीरचा अर्थ काय होणार आहे? बाण. पहिल्या तीरचा अर्थ काय होणार आहे? काठ. आता दुसरं नर सूर्य वगैरे नाहीये, त्यामुळे हे दोनच अर्थ तीरचे आहे. या ठिकाणी बाण लागतात. खालीलपैकी कुसुमाग्रजांचे टोपण. कुसुमाग्रजांना काय म्हणतात? विवा शिरवाडकर हे कुसुमाग्रजांचं टोपण हे वाचलेलं असतं ते पाठ असतं. कुणाला काय म्हणतात? रामगंज गणपती गोविंदागर, कृष्णाजी केशव दामले, केशव सूट, वि.स. खांडेकर यांना नाही. खाली जोड शब्द नसलेला कांदा भाकर. कांदा आणि भाकर, कांदा आणि भाकर याच्यापासून बनला कांदा भाकर. काना कोपरा, काना आणि कोपरा. जाळपोळ, जाळ आणि पोळ. तसा काळसर, काळ आणि सर हे जोड शब्द होत नाही. बाकीचे हे जोड शब्द आहे, वाचलेले असतील तर एक लालसर, काळसर हे काय लालबडर जोड शब्द नाही. काही की विरुद्ध अर्थाचा शब्द विचारले. यश, यशच्या विरुद्ध सफल, यशच्या विरुद्ध अपयश. यशच्या विरुद्ध अपयश, यशच्या विरुद्ध अपयश. आनंदच्या विरुद्ध हर्ष. हा समानार्थी शब्द आहे, हा देखील विरुद्धार्थी नाही आहे. आरंभच्या विरुद्ध अंत,
हा विरुद्धार्थी शब्द आहे. लांबच्या विरुद्ध जवळ पाहिजे, इथं लांबच्या विरुद्ध जवळ पाहिजे, इथं दूर. यशच्या विरुद्ध सफल नाहीये, हा समानार्थी शब्द आहे. आनंदच्या विरुद्ध दुःख पाहिजे, आई समानार्थी शब्द आहे. आरंभाच्या विरुद्ध सून अंत, कोणत्या गोष्टीचा आरंभ केला कधी ना कधी त्याचा अंत होतो. लांबच्या विरुद्ध जवळ पाहिजे. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. पुढं मन हा उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता? या ठिकाणी थोडस हा उपसर्ग तयार झालेला शब्द मन. मन नाही, मनच्या ऐवजी काय पाहिजे? हा उपसर्ग लागून तयार झालेला शब्द. शांत अशांत, जिथं अनुस्वार लागलेला आहे शांत अशांत, अनशांत झालं. अपेक्षित अनपेक्षित, अपेक्षितचा विरुद्ध काय? अपेक्षितला उपसर्ग अन जोडला. उपसर्ग म्हणजे अगोदर, हा अगोदर जोडायचा, काय होईल? अनपेक्षित. अनपेक्षितची फोड काय होईल? अन अधिक अपेक्षित. त्याचं अन आणि अपेक्षित या ठिकाणी न आणि एकत्र येतो आणि त्याचा नच राहतो. अनपेक्षित. स्वस्त अस्वस्थ, अनस्वस्थ होत नाही. सत्य असत्य, या ठिकाणी अपेक्षितला प्रत्येला उपसर्ग जोडला तर अनपेक्षित हे विरुद्धार्थी शब्द तयार होतो. त्यानंतर पर्याय क्रमांक 2. राजा या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. राजाला केसरी म्हणजे सिंह, केसरीचा आहे. दुसरा शृंग, शृंग नाही आहे तर तिथं शृंग नाही आहे. नृप, ग्रुप झाले तर नृप पाहिजे तिथं, त्यामुळे तो प्रश्न क्रमांक 24. भूप, नृप या ठिकाणी भूप असेल किंवा नृप असेल, कोणता तरी दुरुस्ती करून तिथं उत्तर येणारे नृप. काया म्हणजे शरीर, हे सगळे समानार्थी शब्द पाहिजे. तमान स्त्री या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ. तमान स्त्री ही गोदावरीबाईंना आगीची तमान म्हणजे काळजी नसली, परवा नसली, तरी काळजी नसली, परवा नसली, हे पाठ असले पाहिजे. पुढील प्रश्न पहा. 393 या संख्येची 393 या संख्येची शतक व एकक, दशक आणि शतक. शतक व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज. शतकाची स्थानिक किंमत किती? 300. आणि एककाची स्थानिक किंमत किती येईल? 3. आणि याची बेरीज किती येईल? 303. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. 473 पुढे 473 दोन्ही संख्या सारख्या मिळून कोणतं चिन्ह येईल? बरोबरचं चिन्ह येणार आहे. 1000ला दुसरं नाव काय? पावन. एकम, दशक, शतक, हजार. हजारला दुसरं नाव काय? पूर्वीच्या काळी काय म्हणायचं? एकम, दशम, शतम, सहस्र. म्हणजे त्याला सहस्र हा एका पर्यायामध्ये आहे. 1000 म्हणजे 1 सहस्र, बरोबर आहे. ओके. पुढे या चढत्या क्रमाने लावल्या मध्यभागी येणारी संख्या कोणती? पहा किती संख्या दिली ते 1 2 3 3 6 आणि 7 संख्या आहेत. या सातीच्या साती संख्या लिहा. 10 12 17 9 29 49 आणि 36. या संख्या चढत्या क्रमाने. चढता क्रम म्हणजे काय असतं? पहिल्यांदा सर्वात लहान, नंतर त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी. सर्वात लहान कोणती? 9. काठ मारून लिहित चला, सवय लावा, म्हणजे कोणती संख्या राहत नाही. त्यातली लहान कोणती? 10. ते सोपे आहेत म्हणून आपण डायरेक्ट घेतो. याच्यामध्ये लहान कोणती? 12. काठ मारून गेलं की कोणतं चुकलं तर लक्षात येईल.
यातले लहान 17, यातील लहान 29, यातील लहान 36, राहिलेली मग 49. मग चढता क्रम लावला तर मध्यभागी कोणती 3 आणि 3 6 आणि 7 संख्या आहे. इकडे 3 सोडल्या, इकडे 3 सोडल्या, मध्यभागी 17. पुढे पहा, आकृतीचा पाव भाग याच्या अपूर्णांकातील लेखन कसे करा. तर आपल्या घरची पोळी आणायची, भाकरी, त्याचे पाव भाग म्हणजे झाले अर्धा अर्धा, आणि याचे 4 भाग केले म्हणजे पाव पाव. म्हणजे हे अपूर्णांकात कसं लेखन करायचं. याचे तुकडे किती केले, जेवढे तुकडे सारखे आहेत समान आहेत ते छेदातले येते. यापैकी घेतला किती, 1 भाग, याला काय म्हणतात पाव. मग अपूर्णांकाचं लेखन काय होईल, 1/4. पर्याय क्रमांक 2. 678 ही संख्या अंकात कशी लिहा. 678 पर्याय कट वापर. 688, 674, 657. आपल्याला 678 विचारले. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 8 ची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. आता प्रश्न पहिला पर्याय पहा, 32वा प्रश्न. पहिला पर्याय आहे 408. कोणत्या अंकाची विचारली, 8. या संख्येतील 8 ची स्थानिक किंमत किती येणार आहे, फक्त 8. दुसरा पर्याय काय आहे, 782. 782 मध्ये 8 ची स्थानिक किंमत कोणती, 1 दशक. 8 दशक म्हणजे 80. तिसरा पर्याय आहे 845. यातील 8 पाहिजे कोणतं स्थान आहे, 1 दशक शतक. 8 शतक म्हणजे 800. चौथा पर्याय आहे 588. या 2 वेळा 8 आले. या 8 ची स्थानिक किंमत 8 आहे, या 8 ची स्थानिक किंमत 80 आहे. कोणत्या 8 ची स्थानिक किंमत जास्त आहे, पर्याय क्रमांक 3 मधल्याला, त्याची स्थानिक किंमत 800 हे सर्वात जास्त आहे. 78 ही संख्या 84 पेक्षा किती लहान. म्हणजे 78 ही संख्या 84 पेक्षा किती लहान. 84 मधनं किती वजा केले तर 78 येतात. असं घ्या, हे वजा x तिकडे पाठवले अधिक होती. म्हणजे 84 बरोबर 78 अधिक x. x ला मोकळा करायचा, हे 78 इकडे आहे ते इकडे पाठवतो वजा होते. 84 वजा 78. उभी मांडणी करता येत असेल उभी करा, आडवी कधी काय अडचण नाही आहे. या 4मधनं 8 जातात का, नाही. मानाचा आजचा घ्या, पुढल्या घरात द्या. 14 8 गेले, 9 10 11 12 13 14 15 16 6 राहिले. इथं 8तनं इथं 8 गेले, 8तनं 8 गेले. उत्तर काय येणार आहे, 6. पुढे पहा, 351 या संख्येच्या मागची लगतची संख्या कोणती. पहा प्रश्न 34वा, 351च्या पुढे कोणती येईल, 352. मागे कोणती, 350. मग मागची विचारलेली मागची लगतची 350 पर्याय क्रमांक 4. चढत्या क्रमाचा चुकीचा पर्याय. पायाकडे पर्यायगत पद्धत वापरू शकता. 109, यापेक्षा मोठे 407, यापेक्षा मोठे 708. बरोबर आहे का, आहे. शतकावरून तुलना केली, 1 4 7 चढता क्रम आहे. दुसरा पर्याय पहा, दुसरा पर्याय 624. चढता क्रम पाहिजे म्हणजे मोठ्या मोठे मोठे वार वार झाले. लहान त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा 624. त्यापेक्षा मोठे 504 आहेत का, नाही. लगेच लक्षात येते हा उत्तर तर. पुन्हा 962 हे आहे, हे बरोबर आहे. 624 पेक्षा 962. अगोदर काय पाहिजे होते, 500च्या इथे असायला पाहिजे. मग चढता क्रम झाला. तिसरा 353. पर्याय जरी आपला सापडला तरी सगळे प्रश्न पर्याय सोडवायचे. 564, 572. याच्यापेक्षा मोठे आहेत हे 300, 500. हे 564, हे 572. 564 पेक्षा 572 मोठे, बरोबर आहे. चौथं 269, यापेक्षा मोठे 282, यापेक्षा मोठे 312. बरोबर, चुकीचं आहे दुसरा पर्याय. त्याला पुढे 108 गुणिले 20. पहा
108 गुणिले 20 हा गुणाकार वेगवेगळ्या पद्धतीनं करता येतो. आता तुम्हाला सांगतो पहा. आता ज्याला 20 चा पाडा येतो त्याला अडचण येत नाही. त्यांनी 0 ने 8 ला 0 8 0 0 ने 0 ला 0 0 0 0 ने 1 0 1 0. दशकाने गुणायचं म्हणजे एकाकाने 0 द्या. दशकाने गुणा 2 ने 8 ला गुणलं 82 1606 चे 2 ने 0 ला गुणलं 2 0 0 ने 1 2 ने 1 ला गुणलं 1 यांची करा बेरीज 0 0 6 6 0 1 1 2. आता वर्षात मुलगा ज्याला थोडंसं डोकं चालवत होतं 108 गुणिले 20 हा काय करतो ओळीनं एकच साठी एकच दशक अशी ओळीनं आलेले शून्य खाली मांडून या शून्यावर काठ मांडेल खाली मांडून हे राहिले काय गणित 108 गुणिले इथे एकच दशक पाहायचं ना का शून्य घेतले मांडून 2 ने 8 ला गुणलं 82 1606 चे 2 ने 0 ला गुणलं 2 0 0 नाचा 1 2 ने 1 ला गुणलं 2 1 1. ओके म्हणजे या पद्धतीनं तो सोडवेल. 20 चा पाडा येतो तो 20 8 60 80 0 अच्छा 16 20 0 0 16 6 अच्छा 1 20 21 आणि 21 डायरेक्ट असं सोडू शकतो. 2160 पर्याय क्रमांक 1. पुढे पहा शामरावचा मासिक पगार 14,400 रुपये आहे. त्यांचा मासिक खर्च 10,000 रुपये असल्यास शामरावचे एका वर्षात किती रुपये शिल्लक राहतात. पण महिन्याला पगार आहे शामरावला 14,400 एवढा पगार त्यांना मिळतो. त्यातनं खर्च त्यांचा होतो 10,000. एकाकाने एकक दशक आणि दशक व्यवस्थित मांडायचे. खर्च वाजा केला तर शिल्लक किती राहिले 1 0 दशकाचे 0 हे 4 आपले 0 गेले 4 4 आपले 0 गेले 4 त्यातले गेलं 0 हे किती राहिले 4,400. हे दर महिन्याला हे दर महिन्याला 4,400 रुपये शिल्लक राहतात. वर्षाचे महिने किती 12 महिन्याला किती शिल्लक 12 महिन्याची शिल्लक आहे. याला काय करावं लागेल 12 ने गुणावं लागेल. 4,400 गुणिले 12 12चा पाडा येतो आपल्याला. ओके हे 2 शून्य काठ मारून खाली लिहून एकक दशकाच्या आलेले शून्य लिहून टाका सांगितले तुम्हाला. आता हे 12 गुणा 12 चौक 48 8 चले 4 पुन्हा 12 ने 4 ला 12 चौक 48 आणि 4 52 किती राहिले शिल्लक 3 संख्ये 4 बदल सोपे 52,800. वर्षाची शिल्लक आहे 52,800 पर्याय क्रमांक 2. पुढे 555 सेंटीमीटरचे 11 भाग केल्यास प्रत्येक भाग किती सेंटीमीटरचा होईल. 550 सेंटीमीटरची दोरी आहे आणि याचे भाग केले किती भाग केले 11. किती वेळा कापावे लागेल हे बनवायला 11 भाग करायला 10 वेळा कापावी लागेल. आता हे तुम्हाला दिलेलं नसतं हे 3रीला नसतं 4थीला असं सांगतच नाही. 550 सेंटीमीटरची दोरी 10 वेळा कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असं 4थीला आहे. मग 10 वेळा कापली की 11 तुकडे होतात हे त्यांनी समजून घेतलं. मी तर काय सूत्र आहे प्रत्येक तुकड्याची लांबी प्रत्येक म्हणजे एका तुकड्याची लांबी एका तुकड्याची लांबी काढायची असेल तर काय करावं लागेल बरोबर दोरीची लांबी जे एकूण दोरीची लांबी जी आहे भागिले तुकडे किती वेळा कापलं नाही तुकडे दोरीची लांबी किती आहे 550 आहे आणि तुकडे किती केले 11 ने भागावर डायरेक्ट आपल्याला हे आलं पाहिजे 550 भागिले 11 केला चालेल. आखरी 555 55 गेले 0 आणि 0 0 घेतला 0 11 0 0 आणि 11 1 11 हे प्रत्येक तुकड्याची लांबी काय नाही 50. परिमाण कोणतं आहे
सेंटीमीटर आहे का पर्यायामध्ये 50 सेंटीमीटर आहे 50 सेंटीमीटर मिलीमीटर मध्ये आलं असतं तर काय असतं उत्तर विचारलं नाही पण मी तुम्हाला विचारलं ही 50 सेंटीमीटरची दोरी आहे मिलीमीटर मध्ये काय सांग मिली सेंटीडेस 50 सेंटीमीटर कशाला शेवटचं 0 सेंटीमीटर मध्ये आला पाहिजे हा 50 सेंटीमीटर मिलीमीटर मध्ये सांगायचे दोरी म्हटलं तर मिलीपर्यंत 0 द्यावे लागेल किती आला असतो 500 परिमाण काय मिली प्रत्येक दोन तुकड्याची लांबी किती येणार आहे 500 मिली आपल्याला प्रश्न सेंटीमीटर मध्ये आहे तर इथं पर्याय दिलेले नाही उत्तर 50 सेंटीमीटर पुढं 20 रुपयाच्या 3 नोटा देऊन 2 रुपयाची किती नाणी घेतात पहा 20 रुपयाच्या 3 नोटा ही 20 रुपयाची नोट आहे ही 20 रुपयाची ही 20 रुपयाची गणिताच्या भाषेत काय करावं लागेल किती झाली रक्कम 20 गुणिले 20 × 60 रुपये आणि याची नाणी किती घ्यायचे 2 रुपयाची म्हणून भागिले 2 रुपये 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 दोन्ही परिमाण सारखे आहे 60 ला 2 ने भागायचे 2 चा भागा बे के बे त्रिक 6 आणि 7 ला 6 गेले 0 राहिले 0 0 घेतले 0 झाले 2 च्या काड्या 0 0 किती येतील 30 नाणी 2 रुपयाची किती नाणी येणार आहे 30 नाणी आता हुशार मुलगा काय करतो याचे सुट्टे करतो 20 रुपये त्याचे सुट्टे केले 2 रुपयाचे 2 4 6 8 10 12 14 16 18 20 2 रुपयाचे किती नाणी आले 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 याच्यामध्ये किती मिळाले 10 याच्यामध्ये 10 याच्यामध्ये 10 किती मिळतील एक सुट्टा करून घेतले पहिले 20 रुपये नोट सुट्टी द्याव 2 रुपयाचे किती येतील 10 दुसरी दिली त्याचे 10 तिसरी दिली त्याचे 10 काहीतरी 30 नाणी होती पर्याय क्रमांक 4 पुढे 75 मिनिटे म्हणजे टिंब तास आता 75 मिनिटे आहे त्याचे तास बनवायचे किती मिनिटाचा तास असतो तास हा 60 मिनिटाचा असतो यातून 60 मिनिटे वजा केली त्याचा काय तयार होईल 1 तास या 60 मिनिटाचा काय तयार झाला 1 तास आणि इथं किती शिल्लक राहिले 5 0 गेले 5 7 6 गेला 1 तास आणि शिल्लक राहिलेली 15 मिनिटे म्हणजे काय होतं पहा 1 तास 15 मिनिटे पहा 1 तास किती मिनिटात असतो 60 मिनिटात ओके याचे निम्मे केले 72 60 30 मिनिटाचे होते याचे 4 भाग केले तर किती होतील 15 मिनिट हे 15 मिनिटे हे 15 मिनिटे हे 15 एक पूर्ण तास आहे हा पूर्ण तास ही 60 मिनिटे 60 मिनिटाचा 1 तास झाला म्हणजे 1 तास आणि वरती 15 मिनिटं म्हणजे किती येईल तुम्हाला फक्त एवढंच 1 तास आणि 15 मिनिटं म्हणजे एक पूर्ण पोळी ही पाव पोळी याला काय म्हणतात व्यवहारात 1 आणि पाव याला म्हणतात सव्वा याला काय म्हणतात सव्वा आणि हा काय तास सव्वा तास उत्तर पर्याय क्रमांक 2 सव्वा तास आता एक त्रिकोण आहे या त्रिकोणाची लांबी 8 सेंटीमीटर आहे 10 सेंटीमीटर आहे आणि 6 सेंटीमीटर याची परिमिती हा 41वा प्रश्न आहे परिमिती म्हणजे रिबन बांधायची 8 10 18 आणि 6 24 म्हणजे 8 + 10 + 6 टाइम 10 18 6 24 सेंटीमीटर परिमिती किती येणार आहे 24 सेंटीमीटर पर्याय क्रमांक 17 या संख्येत 7 ही संख्या किती वेळा मिळवल्यानंतर 45 येईल आता इथं प्रश्न चुकलेला आहे तर 7च्या वर 17 ला येणारी संख्या नाहीये
काय उत्तर 4 वेळा दिलेले आहे. याच्यावर प्रश्न बदलूया आपण. 4 वेळा मिळवल्यावरती 17×4 = 68 होतात. 17च्या पाड्यात 17 यासाठी 7 ही संख्या किती वेळा मिळवल्यावरती 45 पहा. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. पहा कन्फ्युजन काय होतं ते समजून घ्या. 17 या संख्या 7 ही संख्या किती वेळा मिळवल्या 45 पाहिजे. एकदा मिळवलं तर किती येते उत्तर 28 येते. एकदा मिळवलं 17 7 24 येते. दोनदा मिळवले 17 मध्ये 2दा 7 मिळवलं काय 7 × 14 आणि हे 17 24 × 7 31. या 17 मध्ये 7 3दा मिळवले. एकदा 2दा 3दा मिळवलं तर काय 7 × 21 = 17 38 बनेल. 4 वेळा मिळवले. या 17 मध्ये एकदा 7 मिळवला, 2दा मिळवला, 3दा मिळवला, 4 वेळा मिळवला. 7×28 = 17 45. आपल्याला किती वेळा मिळवावं लागेल 4 वेळा. उत्तर पर्याय क्रमांक 4. आता हे गणिताच्या भाषेत कसं सोडवायचं हे आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपल्या बोली भाषेमध्ये आपण हे समजून घेतो. हे सोडवायचं काय तर 17 या संख्ये याच्यामध्ये 7 ही संख्या किती वेळा माहित नाही आपल्याला x वेळा मिळवली. या 7ची पट करावी. 7ची किती पट 17 मध्ये 7ची किती पट मिळवल्यास उत्तर 45 येईल. अशा पद्धतीने हे सोडवावं लागेल. आता इथं पुढे काय व्हायचं मित्रांनो मी हे खालचं पुसून टाकतो. आता इथं काय व्हायचं मित्रांनो 17 अधिक या 7 आणि याचा गुणाकार केला 7x बरोबर 45. मागं या 7x मध्ये 17 अधिक येते तिकडे पाठवले तर वजा होते म्हणजे काय इकडे राहिले 7x बरोबर 45 वजा 17. वजा बाकी करा 45 मधनं 17 वजा करा. इकडे काय राहिले 7x बरोबर 45 मधनं 17 वजा केले. मानाचा 5 मधनं 7 जात नाही. मानाचा आजचा घेतला आजचा देऊन टाकला. 15 7 गेले 8 राहिले. 4 2 गेले 2 राहिले. 7x बरोबर 28. आता x ची किंमत काढायची. x ला मोकळा करायचा. x इकडे गुणिले ते इकडे गेले तर भागिले म्हणजे काय x बरोबर 28 भागिले 7 काय होतं x बरोबर 7 इतके 7 7 चोक 28 x बरोबर 4. आता हे तुम्हाला अपेक्षित नाही. तिसरीच्या मुलाला हे कळलं. हे गणित व्यावहारिक दृष्ट्या त्यांनी ते सोडवायचं आणि हे 5वीच्या मुलाला हे कळतं. अगदी 5वीच्या मुलांना मग हे तुमच्या कानावर गेलं पाहिजे समजलं पाहिजे. आज नाही कळलं 2 वेळा 3 वेळा केल्यानंतर हे लक्षात येईल म्हणून याच्यासाठी हे गरजेचं आहे. तर पुढील प्रश्न 12 रुपयाला येईल याप्रमाणे वह्या घेऊन याप्रमाणे 5 वह्या घेऊन योगेश्वर दिली 100 रुपयाची नोट दुकानदाराला दिली तर दुकानदार किती रक्कम पडतो. हा योगेश्वरी दुकानामध्ये गेलेली आहे. तिने 12 रुपयाला एक वही या दराने 5 वह्या खरेदी केल्या. 5 वह्याचे पैसे 12ची 5 पट रुपये 5 गुणिले 8 शून्य झाले 5 आणि 5 आणि 6. या वह्याची किंमत किती झाली 60. तिने काय केलं दुकानदाराला 100 रुपये दिले. म्हणले तुमचं बिल घ्या आणि राहिलेले पैसे परत द्या. दुकानदाराचं बिल किती झालं 60 रुपये. तू यातनं घेणार राहिलेले पैसे 100 मधनं 60 वजा करायचे. शून्यातनं 0 गेले 0. आता हे 0तनं 6 जाते. शेवटचा अंक याची तर डायरेक्ट म्हणलं 10तनं 6 गेले 4. मनात आजचा गेम बसायचं नाही शेवटला 10तनं 6 गेले 4. उत्तर किती येईल 40 रुपये. क्रमांक ऑगस्ट 1 येईल. पहिला रविवार 2 तारीख तर 5 सप्टेंबर शिक्षक दिन कोणत्या वारी कॅलेंडर तयार करावं लागेल. ऑगस्ट महिना आहे. ऑगस्ट महिना आपल्याला आणि 5 सप्टेंबरचा काढायचा आपल्याला. 5 सप्टेंबरचा वार काढायचा आहे.
ऑगस्ट महिन्याचा पहिला वार 2 तारखेला. ऑगस्ट महिन्याचं कॅलेंडर करूया आपण तयार. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आज पहिला रविवार 2 तारखेला दिला आहे. रविवारी 2 तारखेला. महिना कोणता आहे? ऑगस्ट. 1 तारखेला कोणता वारी? 1 तारखेला शनिवार. येईल पुढला शनिवार 8 तारखेला, त्या पुढला 15 तारखेला, त्या पुढला 22, त्या पुढला 29. असं काढ. हुशार मुलगा करायला काय करायचं? 1 तारखेच्या काढायमध्ये 2 वर्ण. 2 तारखेला रविवार, पुढला रविवार 2 आणि 7 9, त्या पुढला रविवार 9 आणि 7 16, त्या पुढला रविवार 16 आणि 7 23, त्या पुढला रविवार 23 आणि 7 30. मी 30 ऑगस्टला कोणता येणार रविवार? मग ऑगस्ट महिना कितीचा? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. जुलैवर खड्ड्यात द्यायचं पहिला ऑगस्ट. ऑगस्ट किती दिवसात असतो? 31 दिवसात. मग इथं 30 तारखेला रविवार, 31 तारखेला कोणता वार आला? सोमवार. मग पुढे 1 महिना कोणता चालू झाला? सप्टेंबर. 1 सप्टेंबरला कोणता वार आला? मंगळवार. मग 2 सप्टेंबरला बुधवार, 3 सप्टेंबरला गुरुवार, 4 सप्टेंबरला शुक्रवार, 5 सप्टेंबरला शनिवार. आपल्याला विचारले 5 सप्टेंबर. इथं 5 सप्टेंबर तारीख आहे. कोणता वार येईल? 5 सप्टेंबरला शनिवार. उत्तर येणार आहे शनिवार. पर्याय क्रमांक 1. पण 101 ते 200 या संख्यापैकी किती संख्या शून्य आहे? 101 ते 200 पर्यंतच्या संख्या किती संख्या शून्य आहे पहा. एक प्रश्न क्रमांक 45. 101 पासून 200 पर्यंत सगळ्या संख्या लिहायच्या नाही. ज्या संख्यामध्ये शून्य आहे लगेच मुलं करतात. 110, 120, 130, 140, 150, 160, 170, 180, 190 आणि 200. 10 संख्या. पर्याय 10 नाहीये. कुठं गेलं उत्तर? तर ते इथं आहे. इथे 101 त्यामध्ये शून्य, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109 आणि 110. किती झाले शून्य? मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि इथं 2 वेळा आलेला आहे. 20. उत्तर 20 येणार आहे. आणि 101 ते 200 पर्यंत शून्य असणाऱ्या संख्या म्हणलं तर संख्या 19 आहे. शून्य किती वेळा? 20. शून्य 20 वेळा. संख्या 19. विरुद्ध आपल्याला संख्या विचारल्या असतात किती 19 लिहिलं असतं. किती संख्यात शून्य आलेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला बरोबर आपण फसलो पण आपण इथं तर मुलं फसतात. किती वेळा आला? 20 वेळा. आपल्याला काय विचारले? किती संख्या? काय विचारले? किती संख्या? मग किती संख्या झाला? 19 संख्या. काय झालंय? कुठं झालं? संख्यात विचारलेलं आहे. इथे 2 वेळा ही संख्या एकच आहे. 220. किती वेळा विचारलं असतं तर 20 वेळा लिहिलं असतं. किती संख्या आले? संख्या मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. संख्या किती आल्या? 19. इथं मुलं बसतात आणि हेच प्रश्न मेले ठेवायचं काम करत असतात. चला पुढील प्रश्न. 2016च्या फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? सन 2016. प्रश्न 46. कसलं वर्ष आहे? लीप वर्ष. कसं ओळखायचं? शेवटचे 2 अंक. 16. 16ला 4 ने भाग जातो. 4 चौक 16 म्हणजे हे कसलं आहे? लीप वर्ष.
आणि लीप वर्षामध्ये काय असतं? फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो? 29. तर उत्तर काय येणार? फेब्रुवारी 29 दिवस. पुढील प्रश्न पहा. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. आकृतीबंध 5 समजून घ्यायचा. 2, 4, 6 प्रश्नचिन्ह 10 काय लिहितं? 2चा पाढा 2, 2, 4, 4, 2, 3, 6, 2, 4, 8, 2, 5, 10. 2च्या फरकाने 2चा टप्पा 2 पासून 2चा 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10. 2 पासून 2चा टप्पा. 5 रुपयाची 10 नाणी दिली. 50 रुपयाच्या किती नोट आहे? 5 रुपयाची 10 नाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 48 प्रश्न आहे. 10 नाणी जायचे म्हणजे किती झाले हो? 50 रुपये. आणि आता 50 रुपये 50 रुपये सुट्टे दिली आणि नोट घ्यायची. किती नोट आहेत मिळते? एकच. मी तर कसं गणिताच्या भाषेत सोडवायचं? 5 रुपयाची 10 नाणी 5 गुणिले 10 50 रुपये आणि 50 रुपये झाले. आपल्याला नोट पाहिजे 50 रुपये भागिले 50. 50 भागिले 50 शून्याला 0 गेला. 5 एके 5, 5 एके 5, 1 अंशाचे बेरीज म्हणजे 1 नोट. पर्याय क्रमांक. पुढे 10 पेन्सिलची किंमत 20 रुपये. तर एका पेन्सिलची किंमत किती? 10 पेन्सिलीची किंमत 20 रुपये. ही 10 पेन्सिली पहा. अशा 10 पेन्सिली. मग या 10 पेन्सिलीला 20 रुपये द्यावे लागतात. 10 पेन्सिली 20 रुपये. मग एक पेन्सिल ते एक मानपत्र. 20 भागिले 10 करायचं बरोबर आहे. इथे एकमान पद्धतीमध्ये इथं बरोबरच्या तिथं फक्त काय करायचं असतं? 2-3 बदलायचं असतं. याचा तिरकस गुणाकार असतो. म्हणजे हे दोन्ही जिथं आहे त्या दोघांचा गुणाकार करायचा. आणि इथं जे दोन्हीपैकी एकच आहे त्याने एकाने भागायचं असतं. हे मोकळा द्यायचा. इकडे किती? 1. इथं किती? 20. 1 गुणिले 20 भागिले हे 10. भागाकार करा. 10 एके 10, 10 गुणिले 20, 2 गुणिले 1 2. उत्तर किती येणार आहे? 2 रुपये. पुढील प्रश्न पहा. 515 भागिले 5. 50वा प्रश्न. 515 भागिले 5 भागाकार करायचा आहे. आणि विदेश मारा. पहिली संख्या काटवर उतरून घ्या. 5. 5च्या पाड्यात 5 आहेत का? आहेत. किती असताना? पहिल्या भाग लागेल 1चा. 5च्या पाड्यात पहिल्या असताना 5 आहे. मग खाली 5 द्या. यांची वजाबाकी करा 0. पुढची संख्या काटवर उतरून घ्या. 1 संख्या झाली 1. 5च्या पाड्यात 1 आहे का? नाही. 1 पेक्षा लहान 0. किती असावी? 0. भाग लागेल 0. 5च्या पाड्यात 0 असताना 0. यांची करा वजा. 1 0 गेले 1. पुढली संख्या काटवर उतरून घ्या. 5 संख्या काय झाली? 15. 5च्या पाड्यात 15 आहेत का? आहेत. किती असताना? तिसऱ्या. भाग लागेल 3चा. 5च्या पाड्यात तिसऱ्या असताना 15. यांची वजाबाकी. किती आलं उत्तर? 103. भागाकार 103. हुशार मुलगा असं करत असताना तो असं करतो. 515 भागिले 5. काटवर उतरून घेतले 5. 5च्या पाड्यात 5 आहेत का? आहे. किती असताना? पहिल्या. भाग लागेल 1चा. खाली कितीतलं किती गेले? 5 5 गेले 0. 0वरती मांडून घेतले. उतरून घेतले 1. 0 घेतले. काय झाली संख्या? 1. 5च्या पाड्यात 1 आहे का? नाही. 1 पेक्षा लहान 0. किती असताना? 0. भाग लागेल 0चा. खाली कितीतलं किती गेले? 1 0 गेले 1 राहिले. 1 वर उतरून घेतले 5. 1 5 15. 5च्या पाड्यात 15 तिसऱ्या असताना. भाग लागेल 3चा. खाली 15तनं 15 गेले. बाकी 0 राहिले. ही बाकी. आणि तर 5 एके 5. उत्तर किती आलं? 103. चला पुढील प्रश्न.
263 अधिक चौकट बरोबर 418, त्याला एक्स म्हणायचं, लक्षात ठेवा. 263 अधिक चौकट म्हणजे एक्स बरोबर 418. मी 200 एक्स मध्ये 263 अधिक येते, तिकडे पाठवले काय होते वजा, इकडे काय राहिले एक्स आहे, इकडे 418 पलीकडले आले आणि नंतर हे 263 इकडे अधिक आहे, तिकडे आले वजा होते. ही वजाबाकी तोंडी करता आली काय, 8तनं 3 गेले 5 एकातनं 6 जातात नाही, मनाचा आजचा घ्या कुठल्या घरात देऊ किती झाले 11, 11तनं 6 गेले, 6च्या पुढे 7, 8, 9, 10, 11 किती राहिले 5 आणि दशकाची 11तनं 6 गेले 5 दशकाची 4तनं 3 गेले 1, उत्तर किती येणार 155. पर्याय क्रमांक 1. पुढे चौरसाची बाजू 9 सेंटीमीटर तर त्याची परिमिती. मुलांनी हे गणित सोडवताना आकृती ही काढलीच पाहिजे. आकृतीवरती प्रश्न तुम्हाला लगेच समजतो, डोकं चालवावं लागत नाही. 9 सेंटीमीटर बाजू, चौरसाच्या बाजू कशा असतात सारखे. ही 9 आहे म्हणजे हे 9, हे 9, हे 9, हे 9, 9 1 9, 9 18, 9 27, 9 36. म्हणजे चौरस परिमितीचं काय सूत्र आहे बाजू गुणिले 4. चौरसाची परिमिती याचं सूत्र काय आहे बाजू गुणिले 4. हे लक्षात ठेवण्याची आकृती काढली तर किती सोपं. बाजू किती दिलेली 9, 9 गुणिले 4, 9 चौक 36. पर्याय क्रमांक 2 येणार आहे आणि सेंटीमीटर. पुढे एका कारखान्यात एका महिन्याला 160 टेबल तयार होतात, तर त्या कारखान्यात 8 महिन्याचे एकूण किती टेबल तयार होतात. कारखाना एक महिना ही वेगळ्या पद्धतीला एक मन पद्धतीमध्ये ही तुम्हाला सवय लागली ते. एका महिन्यामध्ये 160 टेबल, 8 महिने, महिन्याच्या खाली महिने 8 महिने किती एक्स. किती झोप एका महिन्यात 160 गुणिले 8. पण एकमान पद्धतीने सवय लावा, दोन्ही आहे त्यांचा गुणाकार करा. 8 गुणिले 160 आणि एकटा जो आहे तो एक इकडे बाजूला द्या आणि हा एक आहे तो खाली द्या. ही सवय होती आहे, खूप सोपं जातं. पुढे मी ते 160 गुणिले 8 एवढंच करायचंय, भागिले म्हणजे प्रत्येक संख्येचा छेद 1 असतो पूर्णांकाचा. मग हा गुणाकार करताना आडवा हा शून्यात मांडून टाकला, गणित काय राहिलं 8 गुणिले 16, 16 8 28 असे नसेल तर 8 ने गुणा, 8 ने 6 गुणा, 8 स 48, 8 ने 4, 8 एके 8, 8 4 12, 16 8 28 असे 128 मांडलं असतं. 1280 टेबल तयार होते. पुढं 401 अधिक 512 याची बेरीज अक्षरात कशी करा. 401 अधिक 512 याची बेरीज करायची. बेरीज करा बरोबर. 1 ने 2 ने 3, 0 ने 1, 4 आणि 5 9. उत्तर काय आलं 913. कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 3 913. वाचन 250 मिली च्या मापाने 10 माप घेतल्याने एकूण किती ते लगेच मिली पासून घराकायची. मिली, सेंटी, देसी आणि लिटर. ग्रॅम मीटर लिटर असतं, आपल्याला इथं ग्रॅम मीटरची गरज नाहीये, फक्त लिटर. आता 250 मिली शेवटचं 0 मिली मध्ये हे झाले 250 मिली. किती माप घेतले 10. म्हणजे याची काय करावं लागणार आहे 10 पट करावं लागेल. म्हणजे काय गुणाकार. 10चा पाडा येतो, नसेल तर हा 0 आणि हा 0. किती 0 आहे 1 आणि वरती 1 खाली 2 0 खाली म्हणा. इथे काय राहिलं 25 गुणिले 25चा पाडा 1 आपला 25 1 25 1 5 5
एक दोन दोन किती जातं 2500 मिली आहे का पर्याय 2500 मिली नाही. सेंटीमध्ये 250 सेंटी नाही. डेसीमध्ये 25 डेसी नाही. लिटरमध्ये 2 लिटर 2 लिटर आणि वरती किती येते 500 मिली म्हणजे उत्तर काय येणार 2 लिटर पुढे 500 मिली. याला व्यापारामध्ये काय म्हणतील रे 1 लिटरचे 1000 मिली होतात. 1 लिटरचे 1000 अर्ध्या लिटरचे 500 2 लिटर आहे तर अर्धा लिटर म्हणजे काय म्हणजे 2.5 लिटर. बेलदारी भाषेत 2 लिटर 500 मिली. पर्याय क्रमांक 1. पृथ्वीचा गोलाचा पृष्ठभाग शाळेमध्ये पृथ्वीचा गोल बघितला. पृथ्वीवर कसा असतो उभा असतो सपाट असतो तिरका असतो वक्र असतो. तो कसा असतो वक्र असतो. आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. नसेल तर शेपमध्ये पहा त्या पृथ्वीचा गोल असा असतो. त्याचा पृष्ठभाग कसा आहे हा सगळा वक्र आहे वक्र आहे वक्र आहे. पुढचा 5, 10, 15, 20 इथं प्रश्नचिन्ह आहे. इथे 7 झालेलं आहे. काय होतं का छापताना या गोष्टी मॅटर करतात. इथं प्रश्नचिन्ह छापावं लागेल आपल्याला. प्रश्नचिन्ह याच्यामध्ये प्रश्नचिन्ह नाही आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती कोणती संख्या 5 10 द्या लगेच 5 10 15 20 इथं मोकळी जागा शोधलेली आहे. 30 35 काय तयार झालं 5चा पाढा 5चा नंबर 5 की 5 5 10 5 15 5 20 5 5 25 5 30 5 7 35 5चा या ठिकाणी काय येणार आहे 25. प्रश्न पहा आकृती बंध पूर्ण करायचा आहे. काय होत गेले ते पहा. पहिला होती 2 आडव्या 1 दुसऱ्यामध्ये काय झालं 3 आडव्या फक्त आडव्याच रेषा. पहिल्या आकृतीमध्ये किती आहे 2 पहिल्या आकृतीमध्ये आडव्या रेषा फक्त 2 आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये 3 आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये 4 आहे. चौथ्या आकृतीमध्ये किती येते 5 आहे. 1 2 3 4 5. आता ते पहा इथे 1 आहे इथे 2 आहे पुढे 3 आहे. आता इथे किती आहे 3 नाही ते 4 दिले हे दिलेलीच नाही याकडे. पहा इथं नीट समजून घ्या. पहा पहिल्या आकृती पहिल्यापासून आपण समजून घेऊया. हा पहिल्या आकृतीमध्ये 2 आहे 3 आहे आडव्या रेषा 4 आहे जे किती येतील आता 5. 1 2 3 4 5 याच्यावर पर्याय कोणते कट होतील. पहिला कट होईल तिसरा कट होईल. राहिला इथं 5 आहे इथे 5 आहे. आता तिरक्या पाहूया. इथे किती आहे 1 आहे इथे 1 आहे इथे 2 आहे इथे 4 आहे इथे 4 आहे. इथं चुकलेलं आहे इथं 3 द्यायला पाहिजे होत्या. इथं चुकलेलं आहे. आपण त्या याच्यामध्ये दुरुस्ती इथे तिरक्या किती पाहिजे होत्या 3च पाहिजे. इथं 2 आहे त्यापेक्षा 1 कमी 1. 3 आहे त्यापेक्षा 1 कमी 2. 4 आहे त्यापेक्षा 1 कमी 3 पाहिजे. मग इथं 5 आहे त्यापेक्षा 1 कमी 4 येते. 1 2 3 4 कोणत्या पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे पेपरमध्ये आता इथं आकृती आहे ती काय दुरुस्त करता येणार नाही आपल्याला. हे करावं लागेल आकृतीच्या ऐवजी आपल्याला हाताने काढायला. खाली किती समसंख्या कोणती 59वा प्रश्न आहे. समसंख्या कशाला म्हणतात
ज्या संख्येच्या एकक स्थानी शेवट एकक स्थानी काय पाहिजे 0 2 4 6 8 एकक स्थानी 0 2 4 6 8 असतील तर ती कसली असते सम असते. मग बाजूला याच्यामध्ये 23 एकक स्थानी किती 3 म्हणजे कशी विषम. 25 एकक स्थानी किती 5 म्हणजे कशी विषम. 27 एकक स्थानी किती 7 म्हणजे कशी विषम. 32 एकक स्थानी किती 2 म्हणजे कशी सम. आणि यातली विचारले आपल्याला समसंख्या पर्याय क्रमांक 4. 2 3 4 5 हे अंक वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या आहे पहा. हा प्रश्न मोठा आहे. 2 3 4 5 पहा इथं अंक आणि तयार होणाऱ्या संख्या सगळ्या संख्या समजून देणारच आहे. एक अंक घेतला ना एका अंकापासून एकच संख्या तयार. 5 घेतला उलटा पालटा कसा केला तर तो 5 होतो. 2 अंक घेतले तर या एक पासून तयार होणाऱ्या संख्या आणि अंक याचा गुणाकार करायचा. किंवा दुसरी सोपी 1 आणि 2 याच्यापासून तयार 1 मांडा 2 मांडा यांचा गुणाकार किती येतो 2 म्हणजे संख्या किती तयार होतील 2. ओके 3 अंक काय करायचं 1 2 3 अंक 3 मांडा याचा गुणाकार किती होतील 3 गुणिले 6 1 6 म्हणजे किती होतील 6. किंवा 2 अंकापासून तयार होईल 2 आणि 3 याचा गुणाकार केला 6. आता अंक 4 म्हणजे 1 पासून 4 पर्यंत म्हणा 1 2 3 आणि 4 यांचा गुणाकार करा. 4 3 12 आणि 24 उत्तर काय येणार आहे 24 आणि 6 गुणिले 4 असं म्हटलं तरी दोन्ही पद्धतीने तुम्हाला हे लक्षात समजून घे. ओके 4 अंकापासून 24 तयार याच्यापासून 24 तयार होतात का होतात. आपण पाहूया 2 अंकापासून घेतो 2000 साठी काय ठेवायचं 2345 याच्यात फक्त 8 बदल करायचे 2300. आता शतक स्थानचा अंक बदलाय हा बदलाय 3च्या ठिकाणी काय करा 4 2400 राहिले काय 3 5 याच्यात फक्त बदल करा 2400. आता शतक स्थानी 3 आला 4 आला राहिला काय 5 शतक स्थानी 5 घेतला 2500 राहिलेले अंक 34 याच्यात आदला बदल केली 2500 किती झाले होते 2 या अंकापासून 6 तयार झाले. आता 3000 स्थानी 3000 स्थानी घेतला तर 3000 स्थानी घेऊन 3000 2 4 5 3000 ठेवा ह्या 4 5 बदला 5 4. आता शतक स्थान बदलायचं हे 4 अगोदर घेतले तर राहिले काय 2 5 3 4 काय झाले याच्यात आदला बदल केली तर 5 3400. शतक स्थान आता बदला 500 वरचा घ्यायचा तर शतक स्थानी 3524 आदला बदल केली 3542 झाले काय 6. आता 4 शतक स्थानी 1000 स्थानी 4000 स्थानी घेऊन 4 राहिले काय 2 3 5 4200 इथं बादला बदल करा 53. आता याच्यामध्ये 3 बदला शतक स्थानी घ्या राहिले काय 2 5 4 3 याच्यामध्ये आदला बदल केली 5 2. आता शतक स्थानी 5 घेतला तर 1 2 3 शतक स्थानी 5 घेतला 3 2. आता शतक 1000 स्थानी राहिलेला 5 अंक घेतला 5 मग राहिले कुठे 2 3 4 यात पहिल्यांदा याची बदल करा 5200 4
पुन्हा शतकस्थान बदला, 2 आहे तिथं 3 घ्या, राहिले काय 2 4, 5300 याच्यात बदल केला 42. पुन्हा हजार स्थानी 4 घेतला 5400, राहिली काय 2 3, 5432. किती झाले? 2000 स्थानी घेऊन 6, 3000 स्थानी घेऊन 6, 4000 स्थानी घेऊन 6, 5000 स्थानी घेऊन 6. किती झाले? 6 6 12 6 18 6 24 संख्या तयार होतात. या आकृतीचे नाव काय आहे? या आकृतीचा जर असं सरळ असतं तर कोणतं झालं असतं? काटकोन झालं असतं. त्यापेक्षा मोठा आहे म्हणजे विशाल कोण आहे? पर्याय क्रमांक 4. सूर्य मिरजहून दुपारी 1:30 वाजता निघाला आणि सायंकाळी 4:30 वाजता घरी पोहोचला तर त्याला किती वेळ? पोहोचलेल्या वेळेतून पोहोचला याच्यामधून निघालेली वेळ वाचा. निघाला पोहोचला किती वाजता? 4:30. निघाला किती वाजता? 1:30. यांची वजाबाकी करायची. 30 मधला 30 गेले 0, 4 गेले 3. मग किती वेळ लागला? 3 तास आणि 0 मिनिटे. 3 तास आणि 0 मिनिटे. याचं जर सुट्टे करायचे म्हटलं तर 1 तास म्हणजे 60 मिनिटं म्हणजे 3 तास बरोबर 180 मिनिटं असाही पर्याय येऊ शकतो. पुढे या रेषाखंडापैकी सर्वात मोठा रेषा. आता हे सगळे रेषाखंड सारखे दिसतात. हे दिसण्यावरती जायचं नाही. त्याचं अंतर काय दिलेलं आहे? हे दिलेलं आहे 4 सेंटीमीटर. हा 4 सेंटीमीटरचा आहे. हा दिलेला आहे 3 सेंटीमीटरचा. हा 4 सेंटीमीटर इथं लिहितो आपण म्हणजे लक्षात येईल. हे दिलेलं आहे 5 सेंटीमीटरचा. पुढचा दिलेला आहे 4.5. 45 नाही आहे. सगळ्यात लहान फक्त 3 सेंटीमीटरचा. हा सगळ्यात लहान. हा सर्वात 3 पेक्षा मोठा 4. 4 पेक्षा मोठा 4.5. 45 4 4.5 म्हणजे काय? 4 आणि अर्धा. आणि सगळ्यात मोठा किती येणार आहे? 5 सेंटीमीटरचा. सर्वात मोठा. उत्तर पर्याय क्रमांक. अर्धा भाग म्हणजे 15. तर पूर्ण भाग म्हणजे किती? अर्धा भाग. अर्धा भाग म्हणजे 15. मी हा अर्धा भाग 15 म्हणजे पूर्ण भाग 30. पूर्ण भाग 30. पुढे भाग या संख्या उत्तरच्या क्रमाने मांडल्या. सुरुवातीस येणारा अपूर्णांक 14/18. 12/18. 18/18. 15/18. 65 प्रश्न आहे. या संख्या उत्तरच्या क्रमाने. उत्तरता म्हणजे काय होतं? मोठी, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान असा उत्तरता. उत्तरता मांडूया. सगळ्यात मोठा एका वस्तूची 18 भाग केली. सगळ्याच्या आता मोठा तुकडा कुठं खायला तुम्हाला मिळेल? 18/18 मिळाले. या सगळ्यात मोठा. हा सर्वात मोठा 18/18. हा सर्वात मोठा. याच्यापेक्षा लहान 14, 12, 15. यातला 10, 15/12. याच्यापेक्षा लहान 14/12. सर्वात लहान 12/18. चुकून झालं का? इथे चुकून झालं. तर सर्वात मोठा 18/18 तर सर्वात लहान 12/18. मग आपल्याला काय विचारलं? सुरुवातीला येणारा. सुरुवातीला कोणता येईल? 18/18. पर्याय क्रमांक 1. आकृतीशी तंतोतंत जुळणारी पर्यायी पद्धत वापरायची. एका गोष्टीवर लक्ष द्यायचे. याचे 2 हात 2 पाय. ही 4 आहे. इथं आहे का? बरोबर आहे. इथं उलट आहे. पर्याय कट. इथं आहे का? बरोबर आहे. इथं उलट आहे. कट. जे पहिल्या दुसरा आणि चौथा पर्याय कट झाला. तंतोतंत जुळणारी. आता मग पहिला तिसरा राहिला. याचा फरक शोधायचा. हे प्रश्न बाजूला ठेवा.
याच्यात फरक काय पहा बरं, या दोघांमध्ये फरक आहे पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये. याच्यामध्ये फरक आहे, याला डोळे आहेत, याला डोळे आहेत, याला तोंड नाही, याला तोंड आहे. मग आपल्याला तोंड पाहिजे का नको? इथं काय तोंड आहे म्हणजे उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. अरे फळातला बंद झाला काय? पहा पुढील प्रश्न पहा, उत्तरातला पर्याय क्रमांक 3 आहे. पुढील प्रश्न पहा, साप वाघ तर मधमाशा प्रश्नाचा काय संबंध याचा? साप वारुळात राहतो, मधमाशा कुठे राहतात? मधमाशा पोळ्यात. जाळ्यामध्ये कोण राहतं? जाळ्यामध्ये कोळी राहतो, घरट्यामध्ये पक्षी राहतो, बिळामध्ये प्राणी राहतात, उंदीर होते, तरी कोळी. चला पुढील प्रश्न पहा, पुढील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती. आणि विशेष प्रश्नचिन्हात जागी येणारी संख्या काय आहे का? 64, 25, 100. इथं प्रश्नचिन्ह दिले. काय होईल? 64 म्हणजे 8चा वर्ग, 25 म्हणजे 5चा वर्ग, इथे 10चा वर्ग. म्हणजे इथं काय येणारी कसली वर्ग संख्या असते? वर्ग संख्या. इथं पर्याय कट पद्धत वापरा. वर्ग संख्या त्याच्यामध्ये 38 वर्ग संख्या आहे का? नाहीये. 44 वर्ग संख्या आहे का? नाहीये. 49 आहे, 7चा वर्ग, 19 वर्ग संख्या. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न पहा, राजाला 2, 3, 4, 7 मजा कसं? राजा हा 2, 3, 4, 7, 2, 3, 4, 7. गिरायला काय आलं? 2, जाला 3, राला 4, मुला 7. आपल्याला काय विचारले? मजा. मजा मला काय येतो? मला 6, जाला 3. कसे दिले जाईल? 63. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 36 दिले. आणि मजा, मला काय आले? 6 शेवटचा, आणि जाला 3. 6, 3 उत्तर पाहिजे. ओके.
काय झाले याला मोठं झालं. ओके चला पुढे आलं दुरुस्त केलं. आकृतीची मालिका पूर्ण करा. आकृतीची मालिका पहा. सगळीकडे षटकोन आहे. ते कशा पद्धतीची ती आकृती. पहिली आकृती दुसरी आकृती तिसरी. आता चौथी आकृती सगळीकडे येथे येणार आहे. त्यामुळे चौथ्या आकृतीमध्ये या पद्धतीनेच येणार आहे. बदल काय होता याच्यामध्ये हे 6 रंगवलेले. दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं 6 रंगवलेले होते तिथं काय झालं 5 रंगवले. इथला मोकळा केला. हा मोकळा करा. हे 5 रंगवलेले. तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालं इकडला म्हणजे हा याच्यानंतर इकडला म्हणजे कसा फिरतो या घड्याळाच्या विरुद्ध दिशेत. इथं हा मोकळा सोडला हा मोकळा सोडला हे रंगवले. आता पुढच्या आकृतीमध्ये काय होईल हा मोकळा हा मोकळा हा मोकळा म्हणजे हा मोकळा हा मोकळा हा मोकळा बाकीचे रंगवले गेले. कोणताही पर्याय पहा. पर्याय पद्धत वापरा. 3च रंगवलेले पाहिजे. त्याच्यावर पहिल्या दुसरा कट होईल तिसरा कट होईल चौथा कट. उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आपल्या ह्याच्यानुसार नियमानुसार कसं पाहिजे होतं या पद्धतीने. हा रिकामा पाहिजे हा रिकामा पाहिजे हा रिकामा पाहिजे हे त्या ठिकाणी दिलेले. पण त्याच्यामध्ये 6 रंगवले याच्यामध्ये 5 रंगवले 4 रंगवले म्हणजे आता 3 रंगवलेले पाहिजे. हे फक्त पर्याय क्रमांक 1. पुढे 3, 2, 5 हे अंक एकदाच वापरून मोठी संख्या कोणती 3, 2, 5 हा प्रश्न क्रमांक 71. ओके मोठ्यात मोठी संख्या. आता मोठ्यात मोठी संख्या बनवायची म्हणजे काय करावं लागतं अंकांचा उत्तर करावं. मोठ्यात मोठी सगळ्यात मोठी कोणती आहे 5. त्यापेक्षा लहान 3. त्यापेक्षा लहान 2 म्हणजे काय झाली ही संख्या तयार 532. लहानात लहान म्हणलं असतं तर लहानात लहान विचारलं असतं तर अंकाचा काय केला असता आपण चढता तोडला. सगळ्यात लहान 2 त्यापेक्षा मोठा 3 त्यापेक्षा मोठा 5 235 आलं असतं. उत्तर आहे 532. मात्र 12,12,000 ही संख्या अंकात कशी पहा. 1 दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष एवढी घरं पाहायला येतात. 12 लक्ष लिहायचे. यातला शेवटचा लक्ष मधला 2 हा लक्षच्या घरा आणि इकडे 1 म्हणजे हे झाले 12 लक्ष. नंतर काय झालं 1200 हा शब्द नीट समजून घ्या. 1200 शे आहे शे म्हणजे इथं पहा 1 दशक शतक पुढे आपली घर मोकळा करायचा 1200. शे मध्ये 12चा हा शेवटचा 2 कुठं आला पाहिजे शेच्या घरामध्ये हे असे दिले 1200. इकडे 0 दिले तर मग इकडे होते 1200 म्हणजे 120 दशक 1200 म्हणजे 1201. इथं शे मधला 1200 मधला शतकाच्या घरात 2 आणि इथे 1 आणि मग मध्ये जी मोकळी घर आहे तिथं 0 द्यायचं. उत्तर काय येणार आहे 12,01,200. 12,12,000 म्हणजे तुम्ही वाचा 12,01,200 वाचन गणितामध्ये पद्धत आहे. इथे 3 संख्येच्या अगोदर सोन फेरा नंतर 2 संख्येच्या अगोदर हे झाले 12 लक्ष हे 0 दे 1,000
आणि हे 200. वाचन करताना 1212 वाचलं तरीही चालतं. या पद्धती तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. उत्तर पर्याय क्रमांक 3. 73वा प्रश्न. या संख्या चढत्या क्रमाने लावल्या. 73 संख्या द्या. 85, 96, 78, 52, 65 या संख्या चढता क्रम. चढता क्रम म्हणजे काय असतो? सुरुवातीला लहान, नंतर त्यापेक्षा मोठी, नंतर त्यापेक्षा मोठी. सुरुवातीला लहान कोणती आहे? 52. याच्यापेक्षा मोठी यातले राहिलेले तरी लहान 5, 6, 7, 8, 9 जी ते 6 दशक स्थानी असणारी. याच्यापेक्षा मोठी 7ची 78, त्यापेक्षा मोठी 8ची 8 दशक स्थानी असणारी. सगळ्यात मोठी 9 दशक स्थानी असणारी. आणि याच्यामध्ये काय म्हणजे मधली संख्या. मधली संख्या येणार आहे 78. पर्याय क्रमांक 4. 75वा प्रश्न पहा. वजाबाकी सांगितलेली आहे. पहा आडवीच वजाबाकी करूया आपण सरावासाठी. 2985 वजा 1359. आडवी वजाबाकी करतो याचा अर्थ कच्चा कामाला सूट नाही. पहा मी तुम्हाला फक्त उभं मांडण्यासाठी लागणारा वेळ तो वाचण्यासाठी मी तुम्हाला पेपरवरच सांगितलं. 5 मधनं 9 जातात का? नाही. मनाचा आजचा घ्या तो पुढल्या घरात. किती झाले इथे? 15. 15तनं 9 देऊन टाकले. काट मारा त्याच्या. 15तनं 9 देऊन टाकले. 9च्या पुढं 10, 11, 12, 13, 14, 15 किती राहिले? 6. दशकाची करायची 8. 8 मध्ये घालवायचे 6 जातात. 8तनं 6 गेले 2. शतकाची करायची 9तनं 3 जातात. 9तनं 3 गेले 6. 2त 1 गेला 1. उत्तर काय झाले? 1626. 1626 असे म्हणू शकता. पर्याय क्रमांक 4. इथे पहा 1626 इथं स्वल्पविराम दिलेले त्यामुळे आपण ती घेतली. इथे पण तेच आहे. फक्त इथं स्वल्पविराम असायला नव्हते पाहिजे होते आणि इथं आपल्याला बदलावे लागेल. अंक आपण बदलूया. 1626 पर्याय क्रमांक 75. गव्हाच्या एका पोत्याची किंमत 2840 आहे. अशा 15 पोत्याची किंमत. पोती किंमत ही एकाची दिली तेव्हा अनेकाची गुणाकार करावा लागतो. हे तुम्हाला येत आहे. म्हणजे एक पोत किंमत 2840. आता 15 पोत्याच्या खाली 15 किंमत x. मांडणी काय करा? x बरोबर एकटा x या दोघांचा गुणाकार 15 गुणिले 2840 भागिले 1. कोणत्या संख्येने इकडे उत्तर एकच येत असतं. म्हणजे इथं भाग केतू संख्या येत असते. छेद एकच येणार. इथं काही भाग संक्षिप्त करून कुठं द्यायचंच नाहीये. आडवा गुणाकार करूया आपण. हा 0 काट म्हणून मांडतो. म्हणजे गणित काय राहिलं? 15 गुणिले 284. 15चा पाढा येतो तुम्हाला. 15ने 4 ला गुणलं 15 चोर 60. 60 0 8 6. 15ने 8 ला गुणलं 15 8 20 120 आणि 6 126 6 4 12. 15ने 2 ला गुणलं 15 दुने 30. 30 मध्ये 12 मिळवलं. 30 आणि 40 2 42. उत्तर काय येणार आहे? 42,600. पर्याय क्रमांक 1. धन्यवाद मित्रांनो. या पद्धतीने आपला एक पेपर झालेला आहे. पुढील भागामध्ये पुढील पेपर सह भेटू. धन्यवाद.